सोलापूर महापालिका प्रशासनाने वाढवला नाही कोणताही कर, 1293 कोटींचे बजेट मंजूर। सोलापूर महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सन 2025-26 या आर्थिक वर्षाचे 1293 कोटी रुपयांचे बजेट मंजूर केले आहे। यामध्ये महापालिकेचे स्वतःचे उत्पन्न 773 कोटी रुपये तर शासनाकडून 423 कोटी रुपयांचे अनुदान मिळेल असे गृहीत धरले आहे। या अंदाजपत्रकात कोणताही कर वाढवण्यात आला नाही। सोलापूर महापालिकेचा खर्च कमी करणे आणि जास्तीत जास्त उत्पन्न वाढवणे यावर आमचा येणाऱ्या कालावधीत भर राहील असे मनपा आयुक्त ओंबासी यांनी सांगितले। सोलापूर महापालिकेवर ड्रेनेजसाठी काढलेले 96 कोटी रुपये आणि उड्डाणपुलाच्या भूसंपादनासाठी काढलेले 24 कोटी रुपये असे 120 कोटी रुपयांचे कर्ज आहे, तर महापालिकेचा आस्थापना खर्च 43% पोहोचला आहे। सोलापूर महापालिकेला दरवर्षी सुमारे 90 ते 95 कोटी रुपये वीज बिल भरावे लागते। शहरात बीओटी बांधकामे बांधून त्याद्वारे उत्पन्न वाढवणे तसेच इतर 6 महिन्यात उड्डाणपुलाचे संपूर्ण भूसंपादन करून भारतीय राष्ट्रीय महामार्गाकडे दोन्ही उड्डाणपुलांच्या जागा वर्ग करणे यावर भर राहील। महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली असून नागरिकांनी देखील आपल्या सूचना त्यांच्याकडे द्याव्यात असे आवाहन देखील आयुक्तांनी केले। 2025-26 जे बजेटचं अंदाजपत्रक आहे ते सादर झालं। याच्यामध्ये प्रामुख्याने आम्ही कोणतीही दरवाढ केलेली नाहीये आणि साधारणतः एकूण 776 कोटीचा आमचा जो स्रोत उत्पन्न जे आहे ते आम्ही प्लॅन केलेला आहे आणि एकूण अनुदान कर्ज मिळून जवळजवळ 1293 कोटीचा आमचा हा जो अर्थसंकल्प तो आम्ही सादर केलेला आहे। प्रामुख्यानं आमचं जो उत्पन्न आहे ते एक आम्हाला वाढवता कसं येईल यासाठी वेगवेगळ्या आम्ही उपाययोजना घेतल्या। एक समितीचं गठन सुद्धा आम्ही याच्यात केलेलं आहे की आमचे जे प्रॉपर्टी टॅक्स असेल, भूमी मालमत्ता असेल आणि बिल्डिंग परमिशन असेल त्याच्यातून जास्तीत जास्त इन्कम वाढवणे आणि खर्च कमीत कमी करणे। खर्च कमीत करण्यासाठी सुद्धा सोलरच्या माध्यमातून सोलर एनर्जीचा वापर करणे आणि ज्याच्यामुळे आमचं खर्च आहे जो महिन्याला जो 100 कोटीच्या आसपास आमचा लाईट बिलचा खर्च आहे तो कमी करण्यासाठी सुद्धा आम्ही वेगवेगळे माध्यम वापरणार आहोत। त्याचबरोबर उत्पन्न वाढीसाठी बीओटीच्या माध्यमातून जो 14 ते 15 ठिकाणं जाहिराती त्याचबरोबर वेगवेगळ्या इतर माध्यमातून उत्पन्न कसं वाढेल या सगळ्या आम्ही करत आहोत। त्याचबरोबर आमचं जे पाण्याचं जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये इलिगल कनेक्शन्स डिटेक्शन करणे आणि बऱ्याच वेळा तिथं त्याच्यासाठी एक आम्ही वॉटर लाईन लिकेज डिटेक्टर मशीन म्हणजे ज्याला रोबोट असं म्हणतो तर इतर 2-3 महापालिकामध्ये हा केलेला आहे आणि अतिशय चांगला फीडबॅक आहे ते सुद्धा आम्ही घेत आहोत। त्याचबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आमच्या महापालिकेच्या 2 शाळा आम्ही पुढच्या एज्युकेशन इयरमध्ये ह्या आर्थिक वर्षामध्ये काढताना आर्थिक एज्युकेशन इयरमध्ये जे परमिशन घेतली जाईल आणि त्यानंतर ते आम्ही सुरू करण्याचा प्लॅन करत आहोत। आणि वेगवेगळ्या इतर सुद्धा आम्ही प्रायोरिटीमध्ये जे उड्डाणपुलाचं काम असेल, नागरिकांसाठी जो झूचं काम आहे त्याला निधी जमा करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांना आम्हाला टेक्नॉलॉजीचा वापर करून आमची वेबसाईट सुधारणे त्याचबरोबर आमचे ॲप जे आहे ते सुद्धा सुधारण्यासाठी इतर ज्या महापालिका आहेत त्यांचा अभ्यास करून नागरिकांना त्वरित संख्याचं त्यांच्या तक्रारीचं समाधान कसं होईल हे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आणि याचबरोबर आपल्या माध्यमातून नागरिकांना सुद्धा आवाहन केले की आमच्या उत्पन्न वाढीसाठी आपल्याकडे जाऊन काही सजेशन असतील तर आमची जी समिती आहे श्री रवी पवार ॲडिशनल जे महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांच्याकडं तुम्ही लेखी स्वरूपात कळवू शकता। आणि खर्च कमी करणे दोन्ही अँगल आहे, खर्च कमी करणे आणि उत्पन्न वाढीसाठी तर आपल्या माध्यमातून सर्वांना मी आवाहन करतो की त्यांच्याकडे तुम्ही लेखी किंवा ईमेल जे असेल त्यांच्या माध्यमातून आम्हाला कम्युनिकेट करू शकता आणि आपला जास्तीत जास्त लोकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी जे काही बाबी लागतील त्यासाठी आम्ही प्रयत्न केलेला आहे। गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपली रॉयल एनफील्ड घेऊन जाण्यासाठी आजच बुकिंग करा। विशेष अर्थसहाय्य उपलब्ध, कमीत कमी डाऊन पेमेंट भरून आवडती बुलेट घेऊन जाण्याची संधी, कमीत कमी हप्ता, कमीत कमी कागदपत्रे आणि 6 वर्षांपर्यंत परतफेड। रॉयल एनफील्डचे अधिकृत डीलर चव्हाण मोटर्सच्या बाळे आणि आसरा चौकातील शोरूमला आजच भेट द्या। संपर्क 7720 06 90 40।